बाईची तू बोलावलं होतंस मला. हो. काय लिहितेस? अगं लग्नाची तयारी करायची ना, ती यादी करते. सकाळी बोलवायचं, कोणाला संध्याकाळी बोलवायचं, खरेदी काय करायची. हे बघ, नुसतं बोलल्यावर चढणं म्हणजे लग्न नसतं, खूप तयारी असते मागे. कशाला पाहिजे एवढा सगळा खर्च? हे आहेर वगैरे सगळं नको ना, आपण साधं करूया ना लग्न. रीत असते ग. आणि मला नको शिकवा तुझ्या लग्नामध्ये मला काय काय करायचं ते. हा जरा इकडे त्या कपाटामध्ये मला एक बॅग काढून दे. हीच का बाईची? हा दे. अगं यात ते बालाश्रममध्ये आपण पैसे देतो ना, ते पैसे त्याच्यामध्ये. ते गावदेवी देवळाजवळ आहे बघ, तिथे पैसे घेऊन द्यायचे. हं? उद्या नेऊन द्यायचेत ना? हो हो, उद्याच द्यायचे. तिथे नारायण पाटील असतील, ते तुला ना डोनेशनची पावती देतील. 5 लाख आहेत, हा मोजून ठेवलेत. आणि उद्या नेऊन दे बाई. हा लग्नाच्या गडबडीत राहून जाईल. 5 लाख आहेत, मोजून घे. हो ग, आत्ता आठवलं मला. उद्या नेऊन द्यायचेत ना? देते. बाईजी, बाईजी, उद्यापासून ना छवीची सगळी कामं मी करणार. नाही म्हणजे आता होणाऱ्या नव्या नवरी आहेत ना छवी, त्यांना आपण बाहेर कुठेच नको पाठवायला. त्यांना स्वतःची पण बरीच कामं बाकी असतील ना अजून. छवी, अजून खूप कामं बाकी आहेत. ब्रायडलची वगैरे सगळी तयारी व्हायची आहे, काहीच झालं नाही अजून. काय? नाही वहिनी, ते मी नाही करणार आहे काही. हा, मी अगदी साधेपणातच लग्न करणार आहे. नको ब्रायडल. छवी, मला मान्य आहे तुम्हाला आवडतो साधेपणा, पण प्रतीक ना, त्याची होणारी बायको जर छान नटलेली सजलेली हवी असेल तर. छवे, अगं लग्न एकदाच होतं, मस्त तयारी करायची आपल्याला. हा, पण बाईजी हे तासाभराचंच काम आहे, मी जाऊन करून येईन ना लगेच. उद्या तुम्हाला ऑलरेडी एक दुसरं काम आहे, ते करायचंय तुम्हाला. माईन बरोबर जाऊन साड्या खरेदी करा, मॅचिंग ब्लाऊज शिवायला टाका, भरपूर नवीन ड्रेस खरेदी करा. खूप काम आहेत, नाही म्हटलं तरी. हवं तर आश्रमात मी जाते. नाही म्हणजे बाई आजींची सून म्हणून आश्रमात माझी पण सगळ्यांची ओळख होईल ना, म्हणून म्हणलं. आणि छवी, उद्या तुम्ही सासरी गेल्यानंतर सगळी कामं मलाच बघायची. म्हणलं सुरुवात करूया. नाही म्हणजे बाईजी, तुमची हरकत नसेल तर पैशांचा व्यवहार म्हटल्यावर छवींनाच जाऊ दे. शेवटी विश्वासाचा प्रश्न असतो. ठीक आहे. शांभवी, थांब थांब. शांभवी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. छवी किती दिवस राहणार आहे माझ्याकडे, है ना? शेवटी तुलाच करावे लागणार आहेत ना सगळी कामं. ते पैसे दे, तिला दे. हा, बाईजी, काळजी नका करू, मी हे पैसे व्यवस्थित नेऊन दे. छवी, तुम्ही पत्ता आणि फोन नंबर मला आठवणीने द्याला. हो, मी पाठवते. हा छवी, हा, माझ्या गोळ्या दे ना, वेळ झाली. हो. थँक्यू बाईजी, मला हे काम करण्याची संधी दिलीत त्यासाठी. येते. ठीक आहे. आय विश तू पण आली असतेस इकडे, म्हणजे यु नो तुला पण मग छवीचं लग्न एन्जॉय करता आलं असतं ना, म्हणून म्हणतोय लवकर ये. या चल बाय, सी यू. या, आय मिस यू सो मच. आई ऐक ना,
उगाच जास्त साड्या घेऊ नका, खर्च नको. तसंही तुला माहिती आहे ना मी ड्रेसेस घालते. अगं हो, पण शास्त्र म्हणून तरी 5 साड्या घ्यायला पाहिजे. काय कुठे कुठे निघालात? साड्या बघायला चाललोय बाईंच्या नेहमीच्या दुकानात. अरे वा, चला मग मी सोडतो तुम्हाला. नाही नको, आम्ही जातो स्कूटीने. हो आम्ही जातो स्कूटीने. क्या बात आहे. नाईस हा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बरोबर आहे. आता माझी कशाला सोबत हवी असेल तुला? मिस्टर प्रतीक येणार असेल ना तिकडे शॉपिंग करायला, हो ना? हे बघितलंस बघितलंस कसं करेक्ट ओळखलं मी हिच्या मनातलं. मस्त मस्त, चांगलंय बाबा. आता आम्हाला कशाला मिळणार इम्पॉर्टन्स वगैरे. मस्त. बघतेस ना माई, प्रेम कसं उतू चाललंय ते. होय, अशी रागात काय बघतेस ग? गंमत करतोय ना मी. हा, एनिवे तुम्ही दोघीच का जाताय पण? म्हणजे शांभवी वहिनीला का नाही घेऊन जाते? ती कुठे आहे? ती पण हवीच ना. हा, मी वहिनीला बोलवून येते. हा, जा जा जा. पाहिजे काही ठरवलंस का तू? नाही रे, काय ठरवणार मी. छवीला जे आवडेल ते घे. असं कसं म्हणतेस तू? तिचं सोड, मला तुझं सांग. तू नऊवारी घाल ना. कुठे उलटला राजनाथ? कधी एकदा येतो आणि त्याचे पैसे देतोय, कटकट मिटेल म्हणजे असं झालंय. त्या मूर्खाने फोन उचलला पाहिजे म्हणजे झालं.